आपल्याला राज्य विधिमंडळ आहेत, या दोन ठिकाणचे जे सदस्य आहेत तर यांना असलेले जे विशेषाधिकार आहेत, विशेषाधिकार कशाला म्हणतो आपण, की जे इतरांना कोणालाही प्राप्त होत नाहीत आणि फक्त ते कोणाला प्राप्त होतात तर सदस्यांना प्राप्त होतात, तर त्याला म्हणतो आपण विशेषाधिकार. या विशेषाधिकारामध्ये ज्या वेळेत किंवा या विशेषाधिकाराचा वापर जो आहे किंवा त्या विशेषाधिकाराचा उपभोग जो आहे सदस्य केव्हा घेऊ शकतात, की ज्या वेळेत ते सदस्य कुठं असतात, सभागृहामध्ये. मग हा विशेषाधिकार त्यांना का देण्यात आलेला आहे, कारण की हे सदस्य जे असतात तर या सदस्यांना काय करण्यात आलेलं आहे, तर म्हणजे या सदस्यांची जबाबदारी असते की त्यांनी त्यांच्या मतदारसंघामधील किंवा जनतेच्या ज्या समस्या आहेत तर त्या समस्या कुठं मांडायच्या असतात, सभागृहामध्ये. जर का अशा प्रकारचा त्यांना विशेषाधिकार दिला गेला नसता तर काय झालं असतं, तर त्यांना मोकळेपणाने त्या सभागृहामध्ये बोलता आलं नसतं. मग बोलता आलं नसतं तर समस्या कशा पद्धतीने त्यांनी मांडल्या असत्या हे सुद्धा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतो. म्हणून भारतीय संविधानामध्ये या आमदार आणि खासदारांना काय करण्यात आलेले आहेत, विशेषाधिकार देण्यात आले आहेत. हे विशेषाधिकाराचा वापर ते जे आहेत तर सभागृहामध्ये कोणत्याही विषयावर ते काय करू शकतात, आपलं मत मांडू शकतात. मग मत मांडत असताना त्यांनी त्या विषयाशी संदर्भात असलेल्या सर्व बाबी ज्या आहेत तर त्या सर्व बाबी ते काय करू शकतात, त्या ठिकाणी मांडू शकतात.